हिंदी चित्रपट सृष्टीतला आनंद चित्रपट कितीने पाहिलाय? आनंद आनंद अमिताभ बच्चन आणि रमेश देव यांचा पाहिलाय? मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय रमेश देव साहेबांना. रमेश देव साहेबांना कौतुक आपण याच्यासाठी केलं पाहिजे, त्यांचं वय जर सांगितलं तर आपल्यातल्या काही लोकांना शॉक येईल. सांगू वय? नक्की सांगू? मीडियाने पण नीट ऐका. रमेश देव साहेबांचं वय आज 88 वर्षाचं आहे आणि या वयात सुद्धा इतका सुंदर डान्स. वन्स मोर. हॅलो, आनंद. नमस्कार. राम राम आहे पाहुणा. राम राम. माणसाचा एवढा मोठा सागर मी आज पहिल्यांदा बघतोय आणि हे सगळं क्रेडिट साहेबांचं आहे. त्याच्याबद्दल मला एकच सांगावं असं वाटतंय आपणाला की एवढ्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी जो बेस लागतो तो बेस असतो काहीतरी पुण्याचा. रामपरायण भक्त, रामभक्त परायण असे हे जे आहेत रामभाऊ कदम यांच्या पाठीमागं परमेश्वराची अशी एक शक्ती आहे की ज्या शक्तीमुळं ते एवढं मोठं कार्य करू शकतात. अरे शिर्डीला हजारो लोक जातात, शिर्डीला जातात, पुष्कळ लोक जातात, पंढरपूरला पुष्कळ लोक जातात, पण त्यांनी जी जवळजवळ हजार जवळजवळ 51,000 विचार करा, 51,000 एवढी माणसं काशीला घेऊन जायचं म्हणजे चेष्टा नाही. आणि त्यासाठी माणसाचं मन मोठं पाहिजे. विजय असो, विजय असो. वा. आणि रक्षाबंधनच्या वेळी मला वाटते कृष्णाला देखील एवढ्या राख्या बांधल्या नसतील इतक्या 20,000 राख्या साहेबांना बांधल्या गेल्या. खरं म्हणजे हे गिनीज बुक मध्ये यायला पाहिजे नाव. महाराष्ट्र सरकारनं हा प्रयत्न केला पाहिजे की गिनीज बुक मध्ये हे नाव यायला पाहिजे. यायला पाहिजे की नाही? किती लोकांना वाटतं यायला पाहिजे? पण तुम्ही अरे साध्या गोष्टीबद्दल लोकांचं मत येतंय, पण एवढं प्रेम, इतकं प्रेम जो व्यक्तीला मिळतं त्या व्यक्तीला ज्यांच्या इतक्या भगिनी आहेत, सहस्र नारी होत्या कृष्णाला, पण यांच्यासाठी मात्र मला सांगावं असं वाटतंय की
या ठिकाणी मला बोलावून साहेबांनी माझा फार मोठा सत्कार केलेला आहे आणि त्याबद्दल मी साहेबांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे. मला कल्पना नव्हती, खरंच मला कल्पना नव्हती की अगदी दृष्ट लागतपर्यंत तिकडपर्यंत माझी दृष्ट पोचत नाही. आता मी 88 वर्षाचा म्हातारा आहे, त्यामुळे जरा दृष्टी कमजोर झालेली आहे, पण तिथपर्यंत मला सगळे लोकांच्या दृष्टी दिसतात. फक्त समुद्र आहे, हा महासागर आहे माणसांचा, आणि हा महासागर एका व्यक्तीसाठी आलेला आहे. ही आता हंडी बघतोय मी आता डोळ्यासमोर. खरं म्हणजे माझी इच्छा आहे की जवळजवळ तुम्ही रात्री 11:30 वाजता काहीतरी करणार आहात असं ऐकलं. 10 वाजता ती हंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला कल्पना देखील करवत नाही की इतकी उंचावरची हंडी हे लोक फोडतात कसे. जगामध्ये सगळीकडे फिरलोय मी, पण जगामध्ये असा 10 थर माणसांचा 10 थर लावून हंडी फोडण्याचा कार्यक्रम फक्त एकाच ठिकाणी होतो, आणि तो म्हणजे हिंदुस्थानात होतो, तो म्हणजे भारतात होतो, आणि तो म्हणजे घाटकोपरला होतो. तर ज्यांनी हे एवढं मोठं कार्य केलंय आणि जे नियमितपणे असं कार्य करतात त्यांना परमेश्वराचा वरदहस्त असतो. साहेब, एक गोष्ट मात्र मनापासून सांगायची असते की हा जो तुम्ही वसा घेतलेला आहे, लोकांची सेवा करण्याचा वसा, हा शेवटपर्यंत सोडू नका. आणि ती जर सोडलं नाही तर परमेश्वर हा तुम्हाला कधीही सोडणार नाही. माझ्या मित्रांनो, मला तुम्हा लोकांना बघितल्यानंतर जोश आलाय, दुसरं काही नाही. तुमच्या प्रेमामुळे मला हा जोश आलेला आहे. लुंगी डान्स. अच्छा सर, मी लहान तोंडी मोठ्या गास बोलणं बरोबर नाही, पण हे थोडे जरा समोरचे आमचे लबाड आहेत. काय झालंय, सकाळपासून शाहरुख खान पासून जो येईल त्याला हे लुंगी डान्स करायला सांगतात. पण तुमच्यातला स्पोर्टी नेचर, ज्याला आपण खेळकरपणा म्हणतो, आणि खरंच या वयात एवढ्या लांबून येणं आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर, प्रेमाखातर खूप मोठी गोष्ट आहे. पण साहेबांना रिक्वेस्ट करायची, लुंगी डान्स करता का? 1 मिनिट. हातपाय हलव, मला तर येतच नाही. अरे बाण, मी आता शाहरुख सारखा लुंगी डान्स नाही करणार रे. साला तो बायकी डान्स आहे. कोल्हापुरी डान्स आहे. हा खरा मर्दाचा डान्स आहे, आणि तुम्ही सगळे मर्द लोक आहात, तेव्हा मर्दानं मर्दाचा डान्स ऍक्सेप्ट केला पाहिजे. हा खेळच मर्दांचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा मी आभार मानतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, साहेबांचा आभार मानतो, आणि आपली रजा घेतो.
प्रेमानं आम्हाला जायला सांगा. या म्हणून म्हणा रमेश देव पुढच्या वर्षी या. hey, जरूर या. रमेशदेव साहेबांना विचारायला पाहिजे 88 वयात सुद्धा एवढी ताकद कुठून येते. खरंच मनापासून जोरात टाळ्या, अगदी जोरात. साहेबांना मला सांगावं असं वाटतं की 88 वर्षी जी ताकद येते त्या तुमच्या प्रेमाच्यामुळं. तुम्ही मला जे प्रेम देतात, इथं आल्यापासून जे मला प्रेम मिळतंय त्या प्रेमामुळं मला ही ताकद आली आहे. तुम्हा लोकांच्या भगिनींच्या प्रेमामुळे ही ताकद आलेली आहे. चालतं.